नमस्कार, पी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, आपण महेश मांजरेकर लिखित मराठी चित्रपट नटसम्राट बघितला असेल. त्यामध्ये नाना पाटेकरांची जी नटसम्राटांची भूमिका आणि मेधा मांजरेकर यांची सरकार म्हणून जी भूमिका, सरकार म्हणजे नटसम्राटांच्या पत्नी. हे नाना पाटेकर नेहमी त्यांना सरकार सरकार म्हणून बोलायचे आणि त्यांचा एक संवाद आपण यामध्ये उल्लेख करायचा आहे त्यामध्ये, की हे सरकार म्हणजे नाना पाटेकरांची पत्नी, नटसम्राटांची पत्नी एक ठिकाणी नटसम्राटांना असं म्हणते की तुम्ही नाटक घरी घेऊन आला. जे नाटक तुम्ही रंगभूमीमध्ये किंवा नाट्यभूमीमध्ये, नाट्यगृहामध्ये सोडून यायला पाहिजे, ते नाटक तुम्ही घरी घेऊन आला. त्याच्यामुळं आपल्या घरामध्ये सुद्धा जे काही कला असेल, जो काही वाद असेल, त्याला कारणीभूत तुम्हीच आहात. तुम्ही नाटक घरी घेऊन आलात. या गोष्टीचा जो आपल्याला उल्लेख याच्यासाठी करायचा आहे की ज्या पद्धतीने शरद पवार आज 60 वर्षाचं त्यांचं राजकीय करिअर आहे, राजकीय कारकीर्द आहे. अनेक वेळा शरद पवारांनी अनेक पक्ष, अनेक पार्ट्या, अनेक लोकांना बरोबर घेतलं, अनेक लोकांच्या पार्ट्या फोडल्या, अनेक पक्षांमधून बाहेर आले, अनेक पक्षातील लोक फोडली. 60 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक लोकांना शरद पवारांनी संपवलं असेल आणि नेहमी शरद पवार जेव्हा बॅकफुटला येतात त्यावेळेस शरद पवारांना जर पत्रकारांनी कधी प्रश्न विचारले तर शरद पवार सांगतात, 60 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक असे प्रसंग की शरद पवारांनी काय काय केले, शरद पवारांच्या या सगळ्या राजकीय प्रवासाचा जन्म कसा झाला. आता त्यांच्याबरोबर असलेले उद्धव ठाकरेच सांगतील की शरद पवारांनी आपला राजकीय करिअर कसं घडवलं. हे मी तुम्हाला सांगतो. शरद पवारांची राजकीय कारकीर्द कशी सुरू झाली? राजकीय कारकीर्द शरद पवारांची कशी सुरू झाली? जरा थांबा रे. कोणाच्या? बरोबर ना? वसंतदारांच्या, म्हणजे स्वतःच्याच नेत्याच्या, स्वतःच्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीत वार करून यांनी पोलोत काढली. का? मला मुख्यमंत्री व्हायचंय, बाकी गेलं खड्ड्यात, पक्ष वगैरे गेला खड्ड्यात, माझं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे म्हणून बसले उडी मारून त्या मुख्यमंत्री पदावर. त्याच्यानंतर राजीव गांधींची यांनी द्रोह केला. हे कालचं पोर म्हणे याला काय समजतं. आणि मग तिकडे आपल्या संभाजीनगरमध्ये राजीव गांधी आले होते तेव्हा घालीन लोटांगणचा तो प्रयोग केला, माफ करा माफ करा माफ करा, कारण त्यांना कोण विचारत नव्हतं. पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. त्याच्यानंतर सोनियाजी आल्या. सोनियाजी आल्यानंतर यांनी काय भूमिका घेतली? सोनिया गांधी विदेशी आहेत आणि यांचं भारतीय नागरिकत्व हे त्यांच्या स्वार्थासाठी आहे. सोनिया गांधींनी घातली लाथ. चला गेट आउट. मग तुम्ही का परत युती केली? आमची आणि भारतीय जनता पक्षाची जी युती झाली ती आम्ही स्वाभिमानाने केलेली आहे, लाचारीने नाही केली. आणि हे हिंदुत्वासाठी आणि देशासाठी केली आहे, देव, देश आणि धर्मासाठी केलेली आहे. पण पवार साहेब, तुम्ही त्यावेळेला बोलला होतात. त्यांना विचारलं पहिल्यांदा जेव्हा राजीव गांधींच्या वेळेला काँग्रेस सोडली तेव्हा, की तुम्ही पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार का? छे म्हणे, अजिबात नाही. तशीच जर का वेळ आली तर तोंडाला डांबर फासून हिमालयात जाईन. मला वाटतं डांबराला सुद्धा लाज वाटली की अरे मी काळा आहे रे, पण मनाने काळा नाहीये. मी निदान रस्त्यावरती तरी लोकांच्या उपयोगी पडतो. तुम्ही कशाच्या उपयोगी पडता?
तोंडाला काळं फासून हिमालयात जाईन तरी परत आलात. सोनिया गांधीने हाकलून दिलं तरी परत आलात. पृथ्वीराज चव्हाणांच्या हाताला लकवा मारतो म्हणत होता तरी युती केलीत. हे आला म्हणतात सगळं वातकुक्कोट. आज तर त्यांच्या बरोबर आहे. आज तर ते उद्धव ठाकरे शरद पवारांना असं काही बोलणार नाही, पण मुद्दामून तुम्हाला ही सगळी गोष्ट दाखवली. आणि आज शरद पवारांना कुणी जर विचारलं की तुमचा पक्ष फुटलाय, तुमची पार्टी राहिली नाही, तुम्हाला नवीन पक्षचिन्ह घ्यायची वेळ आली, तुम्हाला पार्टीचं नाव बदलवायची वेळ आली, तर शरद पवार असं म्हणतात की मी अनेक वेळा माझे पक्ष फुटले, माझी पार्टी राहिली नाही, मी अनेक वेळा पक्ष तयार केले, मी अनेक वेळा उभारी घेतली, मी पुन्हा नवीन नवीन सगळं करतो, मी आजही थकलेलो नाही आहे. या सगळ्या गोष्टी याही वयामध्ये शरद पवार बोलताना आपण बघितलेले. आणि शरद पवार हे पण आपण बोलताना बघितले की कधीतरी दिवाळीच्या वेळेस शरद पवार आणि इतर जे पवार कुटुंब गोविंद बागेमध्ये एकत्र जमतं, सगळे पवार फॅमिली एकत्र यायचे. मग कोणीतरी कुटुंबाचा प्रमुख मग त्यांनी काहीही सांगितलं तर त्याचं सर्वांनी ऐकायचं, अशी एक सिस्टम होती. कोणी पवारांच्या विरोधात जात नव्हतं, बोलत नव्हतं. जो निर्णय पवारांनी घेतला तो फुल अँड फायनल. पण आज परिस्थिती पवार फॅमिलीमध्ये का आली, कशामुळे आली असेल? फक्त आपल्या सुपुत्रीच्या प्रेमामुळं आपल्या मुलीचं राजकीय करिअर सेट करायचंय. जर एकाच ठिकाणी आपला पुतण्या असेल किंवा आपली मुलगी असेल, का करू शकले नाही पवार? दोघांना समोरासमोर बसून या दोघांमधला वाद शरद पवार मिटू शकत होते. का मिटवला नाही? का शरद पवारांना भीती वाटली की सुप्रिया सुळेचं राजकीय आयुष्य धोक्यात आहे? इतक्या दिवस आज अजित पवारांचं वय सुद्धा काही कमी नाहीये. अजित पवार काही तरुण नाहीये. मग अजित पवार इतक्या दिवस जर तुमचं ऐकतात आहे सगळ्या गोष्टी, मग तुम्ही घरामध्ये बसून जर तुम्ही कुटुंब प्रमुख आहे, 100-200 लोक दिवाळीला एकत्र बसतात आणि कुटुंब प्रमुखाचं सर्वजण ऐकतात, कोणी शब्द तुमचा डावलत नाही, तर ह्या वाद सुद्धा का मिटला गेला नाही? पण असं राजकारणामध्ये होत नाही. जे आपण नटसम्राटांच्या बाबतीत जे बोललो की नाना पाटेकर किंवा नटसम्राट जेव्हा जेव्हा घरी आले असतील तर तेव्हा तेव्हा त्यांनी ते नाटकातले डायलॉग सुद्धा घरामध्ये जेव्हा बोलायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या पत्नी असं म्हणायच्या की तुम्ही नाटक घरी आणलं. त्याच पद्धतीने शरद पवारांनी राजकारण हे बाहेर सोडायचं असतं, घरापर्यंत राजकारण आणायचं नसतं. पण राजकारण शरद पवारांनी इतकं केलं की ते घरामध्ये सुद्धा राजकारण घेऊन आले. कोणाला फसवायचे, कोणाला पाडायचे, कोणाचं घर फोडायचे, कोणाला आमदारकी द्यायची, कोणाला खासदारकी द्यायची, कोणाचे पाय ओढायचे, कुठला पक्ष तोडायचा आहे, कुठलं कुटुंब तोडायचं आहे. या सगळ्या गोष्टी शरद पवार 40, 50, 60 वर्ष करत होते. अनेक लोकांचे राजकीय करिअर शरद पवारांनी या 50-60 वर्षामध्ये बर्बाद केलेले.
विचारतेच, डोक्यामध्ये विचारतेच. त्याच्यामुळं जो विचार आपल्या कायमस्वरूपी डोक्यात असतो तो विचार आपल्या डोक्यातून कधीच जात नाही. आणि मग आपण कितीही म्हटलं की मी माझ्या घरामध्ये राजकारण येऊन देणार नाही, पण ते असं होत नाही, कारण ते तुमच्या पूर्ण स्वभावात ते भिनलेलं आहे. फोडातोडीचं राजकारण तुम्ही अख्ख्या आयुष्यभर केलं आणि त्याचीच ही परिणिती आपण भोगतोय. आज शरद पवारांचं घर फुटलं. अजित पवार हा सगळा पक्ष घेऊन बाहेर पडले आणि आज शरद पवारांना नातेवाईकांची गरज आली. शरद पवार आजही इतके मोठे नेते, स्वतःला म्हणतात देशाचे नेते, आजही राजकारण करतात. शरद पवारांनी अजित पवारांचा पुतण्या फोडला. सक्का भाऊ सुद्धा अजित पवारांबरोबर जाऊ दिला नाही. आजही शरद पवार ज्या काही गोष्टी पाठीमागे त्यांनी अख्ख्या आयुष्यात केल्या असतील त्याच गोष्टी शरद पवार आजही करतात. आजही त्यांना माघार घ्यायची नाही. आजही त्यांना अजित पवारांना हरवायचंच आहे. अरे किती हरवणार लोकांना, किती लोकांचे राजकीय करिअर बर्बाद करणार. कधीतरी कुठंतरी पॉज घ्या, कधीतरी कुठंतरी फुल स्टॉप घ्या, असं लोक आता म्हणायला लागले. पण शरद पवार कधी स्टॉप घेणार नाही, फुल स्टॉप घेणार नाही. अनेक लोकांना आता शरद पवारांच्या बहिणींनी मध्ये काहीतरी स्टेटमेंट दिलं होतं की एखादा माणसाने तुमच्या नावावर जमीन केली, जागा केली किंवा त्यांना दुःख झालं, मग त्यांना काय घरातून हाकलायचं का? आता हे घरातल्या लोकांकडून अशा प्रकारचे स्टेटमेंट देऊन घ्यायचे आणि अजित पवारांना असं एकदम खलनायक दाखवायचं. जसं काही शरद पवारांवर अजित पवारांनी फार मोठा अन्याय केलाय. अजित पवारांचं ती राष्ट्रवादी जोपासण्यामध्ये कुठलंही योगदान नाही असं म्हणायचंय का? या महाराष्ट्राने सुद्धा पाहिलंय की अजित पवारांनी ही राष्ट्रवादी मोठी केली. मग आता राष्ट्रवादीचं जे काही पक्ष असेल तो पक्ष राष्ट्रवादी, सुप्रिया सुळे या सगळ्या गोष्टीमध्ये कुठंतरी कमी अधिक होताना आपण बघितलं. पण ते शरद पवारांना ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करता आल्या नाही, मॅटर त्यांना क्लोज करता आलं नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी चव्हाट्यावर शरद पवारांनीच आणल्या. बंद दरवाजाच्या आतमध्ये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी क्लोज करू शकले असते. सुप्रियाताई सुळेचा प्रचार अजित पवार करत होते आणि अजित दादा हे सुप्रियाताईचे सख्या बंधूपेक्षा मोठे बंधू. अशी परिस्थिती असताना शरद पवारांना आपलं घर साबूत ठेवता आलं नाही आणि आपण देशाचे नेते, महाराष्ट्राचे जाणते नेते अशा प्रकारच्या खोट्या उपमा द्यायच्या. ही वेळ आपल्यावर का यावी याचं कधीतरी आत्मचिंतन शरद पवार करणार आहेत का? आज छोट्या छोट्या नातेवाईकांना येऊन सांगायची वेळ आली. इतका लाजिरवाणा प्रकार कधी त्यांचे कुठे बंधू, व्यावसायिक हे लोक कधी राजकारणात नव्हते. कोण तो नातू युगेंद्र काय पवार, त्याला कधी कोणी पुण्यात पण पाहिलं नसेल. तो आपला आजोबाची काठी म्हणून फोटो सेशन करतोय. आता काय होणार आहे त्याने?
या वयामध्ये कुठंतरी थांबलं पाहिजे, कुठंतरी तडजोड केली पाहिजे. पण ती शरद पवार आता करणार नाही. कुटुंबाच्या त्यांना ठिकऱ्याच होऊन पाहायच्या आहे असंच आपल्याला एकंदरीत वाटतंय. आणि मग भारतीय जनता पार्टीचे लोक किंवा भारतीय जनता पार्टीचे नेते शरद पवारांना टार्गेट करणारच. राजकीय पक्ष चालवतात ते. पक्ष फोडणं ह्या सगळ्या गोष्टी राजकारणात येतात. कुणी कोणाला अडवलं नाही पक्ष फोडायला. शरद पवार पण भारतीय जनता पार्टी फोडू शकतात. त्याच्यामुळं राजकारणात ह्या सगळ्या गोष्टी होणारच आहे. तुम्ही आयुष्यभर तेच केलं. तुम्ही तरी कोणाच्या तरी पाठीमध्ये खंजीर खुपसून या राज्याचे मुख्यमंत्री झालात. ही गोष्ट पण तुम्हाला शेवटपर्यंत लोक विसरून देणार नाही. आज किती नातेवाईक तुमच्याबरोबर असतील, कोणत्या अजित पवारांबरोबर असतील, ज्या लोकांना जशा पद्धतीने मतदान करायचे किंवा ज्या लोकांचं काम तुम्ही केलं असेल, अजित पवारांनी केलं असेल, लोकांना ज्या दिशेला जायचे लोक ठरवतील. पण जे महाराष्ट्राला तुम्ही जे काही लोकांना शिकवलं, नेतृत्व दिलं, ते तुम्ही तुमच्या घरामध्ये नेतृत्व देऊ शकले नाही. आणि दिलं तर ते शेवटी लोकांचे घरं फोडता फोडता आपल्या घरावर सुद्धा नांगर चालवला. इतकंच आपल्याला सांगायचे. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.